आणि हे सार्थक करण्याकरता देवादिदेव महादेवांना देखील कळते, संपूर्ण जग सृष्टी मात्र इथं रिअली पाहायला मिळत आहे दादा. इथे प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. ज्यांना नाही मिळत त्यांची डिमांड आहे की आम्ही घेऊ शकत नाही ताई, काहीतरी करा, उपाय काढा. म्हणून मग मात्र स्पेशल स्टँड घेऊन दिलं त्या लेकरांनी की पाठवा आम्हाला. असे पण आवड बघा. नमो पार्वती पते शिव हर हर. काय चाललं होतं आपला विषय? सांगा, नाहीतर आज आता साहेब आलेच आहे, परवानगी दिलीच आहे, काकड्यापर्यंत बसायचंच आहे. काय चालू होतं? हा काय बोला बोला. थंडीने अकडले का? अकडले असेल तर सांगा. तुम्हीच गावकरी आहे, काही चिंता नाही, तुम्हाला परमिशन देऊ ब्लँकेट घेऊन यायची. म्हणाल तर जागा आहे, एखाद्याला नाहीच खाली बसणं होत असेल तर गादी सांगून देऊ आपण. काय चालला होता विषय? मला माहित नाही असं काही नाही, मला सगळं माहिती आहे, फक्त मला चेक करायचं आहे तुमची इंजन कुठपर्यंत धावत आहे आणि कोणाकोणाचं मागं पडलंय. हा बोला बोला बोला, लाजू नका. तुमच्या गावातले लई लाजतात, पाहिलं बा मगाच. एवढं कशाला लाजायचं? सत्कर्मात नाही लाजायचं. बोला बोला बोलल्या नाही तर आज मुक्काम पॅन्डल मध्येच. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. हे ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. कुठं नाचू म्हणताय? कीर्तनाचे रंगी म्हणजे हेच आहे संकीर्तन नामचिंतन. इकडे डीजे वर नाही म्हणताय. तुम्हाला नाचवून पुन्हा महाराजांनी आणलं, भुलवून पुन्हा भुलवून आणलं. आता तर तुम्हाला पहिल्याचा विषय अजून आठवणं जड जाईल. बोला कुठं होतो आपण? कुठं होतो आपण? म्हणा जळक्यात. नाहीतर काही म्हणते शिवमहापुराण कथेत, दुसरं कुठं होतंय आम्ही? पिंडलच्या बाहेरून उत्तर येत आहे. आता म्हणावं लागेल त्यांना. ते बघा, तुमचा आवाज नाही त्यांचा आवाज येतो. आता असं झालं दादा, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. मला माहिती आहे तुमचं लक्ष आहे, फक्त तुम्ही काय तर सांगण्यासाठी भीत आहे ना. देवादिदेव महादेव यांना देखील माहिती आहे, संपूर्ण सृष्टी मात्र आतुरलेली आहे या प्रत्येकांच्या जळजीवांचा उद्धार करून घेण्यासाठी. आणि म्हणूनच मात्र द्वापार युगामध्ये अधर्म वाढलेला आहे. बघा, कितीही खड्डे खोदा, कितीही विहिरी बांधा, कितीही टावर उभे करा, कितीही मजली बिल्डिंग बांधा, धरती मातेला पृथ्वी मातेला त्रास होत
नाही, पण जेव्हा धर्म वाढतो तर मग मात्र धरती मातेला त्रास सहन भार सहन होत नाही. आणि मग काय तर ही पृथ्वी मातेला जेव्हा अधर्म वाढलाय त्यावेळेला पृथ्वी माता मात्र गाराणं घेऊन भगवंताकडे गेला. सांगताय धरतीवरी दैत्य मातले ते फार, धरतीवरी दैत्य मातले ते फार. धरतीवरी दैत्य मातले ते फार, धरतीवरी दैत्य मातले ते फार, धरतीवरी दैत्य मातले ते फार, धरतीवरी दैत्य मातले ते फार. गाराणे सुरवार सांगताती, ओ गाराणे सुरवारा सांगताती, गाराणे सुरवारा सांगताती. धरतीवरी दैत्य मातले ते फार, हो धरतीवरी दैत्य मातले ते फार, हो धरतीवरी दैत्य मातले ते फार, धरतीवरी दैत्य मातले ते फार, धरतीवरी दैत्य मातले ते धरतीवर दैत्य मातले आहे. आणि मग मात्र काय तर वत्सरूपी पृथ्वीने वत्सरूपाचं धारण केलेलं आहे. आणि मग काय जाऊन सांगताय वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्री वाय तो या सांगत असे, डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे आणि सांगताय देवाला आता मला त्रास सहन होत नाही. मग सांगितलं भगवंताने आता तुम्ही चिंता करू नका. विष्णू भगवंताने सांगितलं चिंता करू नका. आकाशवाणी झाली आणि ती आकाशवाणी सांगायला लागली. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी कारू नका, देवकीच्या गर्भात येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण गाई भक्त. आकाशवाणी झाली. सगळ्यांना समाधान झालं. आणि मग काय तर वसुदेव आणि देवकीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. हे सगळं दृश्य श्रीमद भागवत कथेत तुम्ही श्रवण केलाय. त्याच्यामुळे इथं प्रधान नाही गौणत्वाने वर्णन आलेलं आहे. आणि त्यामुळे मी तेवढंच करणार जेवढं शिवमहापुराण कथा सांगते. आणि मग काय तर द्वापार युगामध्ये वाढलेला अधर्म संपुष्टात आणण्यासाठी मात्र देवकी आणि वसुदेवाच्या पोटी कंसाच्या कारागृहामध्ये श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झाला. आणि ती म्हणजे भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथी. आणि सगळं सृष्टी मात्र आतुर होती. सगळ्यांनी हा श्रीकृष्ण चला झाकी श्रीकृष्ण भगवंताचा दर्शनासाठी सगळे देव देवता ऋषी मुनी जपी तपी संन्यासी चंद्र इंद्र गंधर्व सूर्य सगळे आतुर होते. म्हणून परिस्थिती अशी होती जेव्हा कृष्ण जन्म झाला धो 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 पाऊस येत होता. कारण वरुण देवतेला मात्र कन्हैयाचं दर्शन करायचं होतं. ढगांचा गडगडाट होत होता. विजांचा लखलखाट होत होता. आणि इंद्र चंद्र गंधर्व अप्सरा यांना देखील आनंद झाला होता. आणि म्हणून सुंदर असं
गंधर्व गायन करायला लागले, वादन करायला लागले आणि मग मात्र कन्हैयाचा जन्म झाला हे देवादिदेव महादेवांना कळाले. सगळे देवता मात्र कन्हैयाचं दर्शन घेत आहे. सृष्टी आतुर झालेली आहे, सगळे नानाविध दर्शन करते आणि मीच राहिलोय. देवादिदेव महादेव मनोमन तळमळ तळमळ करते, मला देखील त्या विष्णू रूपात असलेल्या कन्हैयाचं दर्शन घ्यायचंय. त्या लालाला मला देखील पाहायचंय अशी इच्छा देवादिदेव महादेवांच्या मात्र अंतःकरणात आहे. जायचं पाहायला श्रीकृष्णाला. आणि म्हणून कंसाच्या कारागृहात नंद यशोदेच्या मात्र राजमहालामध्ये कन्हैया आहे हे देवादिदेव महादेवांना कळालं. आणि महादेवांची आता कळकळ म्हणू नका, कधी जातो न कधी नाही, कधी जातो न कधी नाही. जसं आपलं कोणीतरी नातलग आपल्या गावात येऊन आहे असं माहिती झालं आणि आपल्या घरी आले नाही तर कसं वाटते आपल्याला, कधी येते ना कधी. जसं आता आम्हीच घ्या ना, आम्ही आलोय 7 दिवस भागवतासाठी. काही लोक म्हणतात ताई आमच्या घरी कधी याल, ताई आमच्या घरी कधी याल. असं जसं असा कळवळा वाटतो की नाही, तसंच कोणाला व्हायला लागलं महादेवाला. श्रीकृष्णाने जन्म घेतलेला आहे. नंद यशोदेच्या घरी मात्र लहानाचे मोठे होणार आहेत. द्वादशी अष्टमी तिथीला जन्म झाला, नवमी गेली, नवमीला नंदोत्सव झाला, दशमी झाली, एकादशी सगळ्यांनी केली आणि द्वादशी तिथीला मात्र देवादिदेव महादेवांना इतकी आतुरता लागली, एवढी आस होती श्रीकृष्ण दर्शनाची की ती आस सहन झाली नाही. आणि म्हणून जोगीचा वेश परिधान केला देवादिदेव महादेवांनी आणि देवादिदेव महादेव निघाले नंद यशोदेच्या वाड्याकडे. ऊंचे ऊंचे मंदिर तेरे, ऊंचा तेरा धाम है, कैलाश के वासी बोले हम करते तुझे प्रणाम. नगर में जोगी आया, भेद कोई समझ न पाया, अजब है तेरी माया, सबसे बड़ा तेरा नाम. भोलेनाथ 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 भोलेनाथ. नगर में जोगी आया, भेद कोई समझ न पाया, अजब है तेरी माया, यशोदा के घर आया, सबसे बड़ा तेरा नाम, सबसे बड़ा तेरा नाम. भोलेनाथ 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 भोलेनाथ. अंग विभूति गलिरुट माला शेष नाग लिपटाया, ओ अंग विभूति गलिरुट माला शेष नाग लिपटाया. त्यांना तिथेच थांबू द्या. हा पाळणावरती घ्या, कन्हैयाला वरती घ्या, आईला वरती घ्या. देवादिदेव महादेव
नंद राजाच्या नंद महलाकडे कन्हैयाचं दर्शन करण्याकरिता. बाबा तुम्ही थांबा. ओ बाबा, आणि मग काय, देवादिदेव महादेवांना नाही झालं सहन. आता मी तर कन्हैयाचं दर्शन करणारच आणि मला कन्हैयाचं दर्शन करायला जायचंच. म्हणून मात्र एक जोगीचं रूप धारण करून निघाले. आणि अवस्था कशी आहे, वेश कसा आहे, शरीराला संपूर्ण मात्र विभूती लागलेली आहे. गळ्यामध्ये नानाविध प्रकारच्या माळा धारण केलेल्या आहे. आणि ते वर्णन येत आहे कसे आहे. अंग विभूती गले रुंडमाला शेष नाग लिपटायो. अंग विभूती गले रुंडमाला शेष नाग लिपटायो. बाबी तिलक भाल चंद्रमा घर घर लटक गायो. अंग विभूति गले रुंडमाला शेष नाग लिपटायो. बाके तिलक भाल चंद्रमा घर घर अलग जगायो. घर घर अलग जगायो. अलग जगायो. अलग जगायो. मेरे शंकरा भोलेना, ओ मेरे शंकरा भोलेना, मेरे शंकरा भोलेना. तेरे द्वार पर मैं आया, मुझे तेरा ही सहारा. तेरे द्वार पर मैं आया, मुझे तेरा ही सहारा. मेरे नाम भोलेना, वो मेरे शंकरा भोलेना, वो मेरे शंकरा भोलेना. भिक्षा निकली नंद की रानी. एवढं मात्र भिक्षा मागायला लागले. कुठं बारी, कुठं नंद महलामध्ये आले. तर चला, नंद राजाच्या राजमहाला पुढे आलेले आहेत. आणि एवढं मात्र तिथे सांगा, इकडे दूरच थोडस. आणि एवढं काय, तर एवढं मात्र हाक देत आहे. भवती भिक्षा का, कारण भिक्षा काय पाहिजे होती नेमकं बघा. बघितला अवतार जोगीचा वेश दिसतोय. भिक्षा मागणारा भिक्षुक दारात आलाय असं मात्र वाटलं यशोदेला. आणि म्हणून यशोदेने काय केलं, लगेच एक पात्र घेतलं. त्या पात्रामध्ये धान्य धरलं आणि ते धान्य घेऊन मात्र भिक्षा पात्र द्यायला लागल्या. जसं द्यायला सामोर केलं थोडशा, आणि मग भिक्षा द्यायला गेले. बाबा भिक्षा घेणार नाहीयेत, बाबा भिक्षा घ्यायची नाही, भिक्षा द्यायला लागले. सगळं धान्य सहित हिरे मोती कांचन सगळे जेवढं आहेत. पण भिक्षुक काय
भिक्षा धनाची धान्याची मागायला नव्हते आले ना हो. मनात इच्छा होती, आस होती, देवादी देव महादेवांना श्रीकृष्ण कन्हैया लालाचं दर्शन व्हावं, एवढीच आस होती. आणि जशी मात्र नंदराणी निघाली भिक्षा पात्र घेऊन, बोले बाबा जोगीचा वेश धारण केलेले आहे आणि ते म्हणायला लागले कोणाला? नंदराणीला, मला नकोय तुझी भिक्षा, मला भिक्षा नकोय, मला फक्त तुझ्या लालाचं दर्शन करून दे, मला तुझ्या कन्हैयाचं दर्शन करून दे, मला हे नकोय. आणि मग काय, घेऊन गेलेल्या नंदराणीला मात्र म्हणायला लागले कोण? जोगी वेशात असणारे महादेव, न चाहिए तेरी दौलत दुनिया, न चाहिए तेरी दौलत ये दुनिया, न चाहिए तेरी दौलत तेरी ये दुनिया, नाही कंचन माया देवी मुझको ले चाहिए, अपने लाला का दर्शन करा दे, अपने लाला का दर्शन करा दे, दर्शन करा दे, अपने लाला का दर्शन करा दे, करा दर्शन चाहिए तेरी धन दौलत, नाही कंचन माया, अपने लाला का दर्शन करा नगर में जोगी आया, वेद कोई समझ न पाया, नगर में जोगी आया, वेद कोई समझ न पाया, अजब है तेरा भोलेना, 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 मग काय, नकोय मला तुझं म्हटलं. नंदराणी आली परत, म्हणाले तुला नाही लागत ना. मग परत आल्या आणि कन्हैया जवळ येऊन मात्र नंदराणी थांबल्या. पण देवालाही, श्रीकृष्ण भगवंतालाही माहिती झाले की देवादी देव आले कुठं, माझ्या दर्शनाला. आणि म्हणून कन्हैया देखील बघा सांगायची गरज पडली नाही, नखरे करायला लागले. का? देवादी देव आले ना मला पाहायला. बघा त्यांना तरी सांगत आहे, मी इथं सांगतोय का? सुरू झाल्या लीला, संचारले तर भगवंत. आणि मग काय, या कन्हैयाने एवढ्या जोर जोराने लीला करता करता
रडायला सुरुवात केली. रडते माझे बाळताने समजावी ताराईना. रडते माझे बाळताने समजावी ताराईना. रडायला लागले कन्हैया. रडणं थांबलं नाही. जोर जोराने कन्हैया रडायला लागले. आणि कन्हैयाचं रडणं एवढं वाढलं की आई मात्र भयभीत झाली की माझा बाळ नेमका रडतोय. पण का? या दारात आलेल्या जोगीने तर काही केलं नसेल ना. कधी न रडणारं माझं बाळ, याला थोपटवून सांगितलं, झोपायचा प्रयत्न केला, चॉकलेट बिस्किट काय काय नको ते खायला दिलं, पण रडणं काही थांबवत नाही. रडणं कशासाठी होतं? देवादिदेव महादेवांजवळ जाण्यासाठी देवानी एवढं सगळं केलंय. का? कारण द्वारात दर्शनासाठी महादेव आले आणि इथून परत जाणार नाही म्हणून देव रडते. आणि यशोदेला मात्र थोडी विचित्र कल्पना आली आणि यशोदा म्हणायला लागली, तरी बापरे, या जोगीने माझ्या बाळाला रडवलं. मनात शंका आली. मग आता काय? तर बाळ काही रडणं थांबत नाही आहे. आता काय करावं? नाही समजावलं बाळाला, बाळ काही रडणं थांबत नाही. मग यशोदा आता विचार करून थकली आणि विचारायला गेली कोणाला? त्या जोगीला. माझं बाळ रडते, तुम्ही काहीतरी केलंय. मी तुम्हाला म्हटलं होतं की भिक्षा देणार नाही. तुम्ही म्हणाले होते मला तुझ्या कानाचं दर्शन करून दे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमचा असा अवतार, तुमचा असा वेश पाहून माझा लहानसा लाला भयभीत होईल, म्हणून मी तुम्हाला कन्हैयाला दिलं नाही, दर्शन केलं नाही. आणि म्हणून तुम्ही काय केलं माझ्या बाळावरती की तो बाळ रडणं थांबत नाही आहे? सांगा.
त्यावेळेला महादेव जे जोगी वेशात आहे, भिक्षुक प्रमाणे आले आहेत, ते म्हणतात, अगं यशोदा, मला बाळाचं रडणं थांबवता येतंय, तुझ्या बाळाला आण माझ्याकडे. आणि जसं जोगींनी म्हटलं, यशोदेच्या मनात शंका आली की बाळ थांबत नाहीये रडणं, मग आता याला येत असेल कदाचित. मग सांगितलं यशोदेनी, बघा मी माझ्या कन्हैयाला तुम्हाला दाखवते, पण दुरून पाहायचं, हात लावायचा नाही. माझा सुकुमार असा कन्हैया लाला आहे, आणि म्हणून मात्र तुम्ही हात लावायचा नाही, फक्त दुरून पाहायचं आणि माझ्या बाळाचं रडणं तुम्ही थांबायचं. महादेवजी म्हणाले, ठीक आहे, दुरून पाहिल मी, आणा तर सई. आणल्यावर पाहू काय करायचं. मग यशोदेला वाटलं आपला बाळ काही रडणं थांबवत नाही. मग यशोदा आल्या, हे साईडला करा, पाय अडकायचं. आणि येऊन मात्र यशोदेने श्रीकृष्ण कन्हैया लालाला, या कन्हैयाला जवळ घेतलं. हा, मोठी पाहिजे होती यशोदेने, घेतलं, रडायला लागले. आणि मग काय तर कन्हैयाला घेऊन या देवादिदेव महादेव जोगी अवतारात आहे, यांच्या जवळ आले. यशोदेने दाखवला बाळ, आणि बाळ पाहिल्यानंतर, या इकडे पुढं, या आता इकडे, या बस, हा तिकडे वा मैदानात. बाळाचं रडणं थांबलं नाही. शेवटी काय तर दुरून पाहूनही रडणं थांबत नाहीये. मग मात्र बाबा म्हणायला लागले, यशोदा दे तुझ्या कानाला माझ्याकडे, मी त्याचं रडणं थांबवते. आता काय करता, यशोदाई थकली, आणि शेवटी यशोदा मातेने मात्र कन्हैयाला दारात आलेल्या या जोगी बाबांकडे दिलं. द्या. जसं दिलं, कन्हैयाने रडणं थांबवलं. सगळ्यांना आनंद झाला. रडणं देवाचं थांबत नव्हतं, आणि आज बाबा जवळ गेल्याबरोबर रडणं थांबलं. हे बाबा नेमके कोण आहे, कोण आहे, कोण आहे. आणि त्यावेळेस मात्र काय तर या श्रीकृष्ण म्हणजेच हरी, म्हणजे हरी, आणि हे देवादिदेव महादेव म्हणजे हर. आणि ह्या दोघांनीही एकमेकाकडे पाहायला लागले. त्याला हरी इकडे दिसतंय, तो काय करणार, बरोबर ना, तो इकडे पाहतोय. हरी आणि हर दोघंही एकमेकांकडे पाहायला लागले, आणि दोघांचीही एक नजर झाली. आणि अगदी काय तर या हृदयीचे ते हृदयी घातले अशी अवस्था झाली. आणि मग काय, हरिश्च हृदयम विष्णू, हरी म्हणजेच विष्णू, आणि त्यांच्या हृदयात मात्र काय, विष्णुश्च हृदयम शिवा, शिवश्च हृदयम विष्णू, किंवा हरिश्च हृदयम हर, हरश्च हृदयम हरी. म्हणजे हरी आणि हराची एक दृष्टी झाली, एक मिलन झाली, आणि अगदी परिवर्तित हृदय झाल्यासारखं वाटायला लागलं. आणि हरिहराची भेट झाली. हे एक रूपता हरी आणि हर, दुसरे नाही तर दोन्ही एक आहे. आणि म्हणून म्हटलं जातं, हरिहरा भेद नाही, करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोळी साखरीचे ठाई. भेद नाही, काय आहे, भेदकाची नाड, एका विलांटीची आड. फरक नाही. आणि मग काय तर देवादिदेव महादेवांनी मात्र या कन्हैयाचं रडणं थांबितलं. आणि तेवढ्यात नंदबाबा आले, आणि म्हणून यशोदेकडे दिलं, द्या मैयाकडे. आणि मैयांकडे द्या. आणि मग काय तर देवादिदेव महादेवांनी विष्णूचं दर्शन केल्यानंतर स्वस्वरूप धारण केलं. आणि मग कळालं की हे कोण तर देवादिदेव महादेव मात्र श्रीकृष्ण कन्हैया लालाच्या दर्शनासाठी आले, हे कळालं. आणि हे आस घेऊन आले होते भोले बाबा. कशाची,
कशाची आस घेऊन आले होते? बोला बोला. हा, श्रीकृष्ण कन्हैया लालाच्या दर्शनाची आस इच्छा मनात घेऊन आलेत नंदबाबाच्या द्वारावरती. आणि म्हणून या देवादिदेव महादेवांचे एक नाव पडलं आणि ते म्हणजे आसेश्वर. बोलिया आसेश्वर भगवान की. नमः पार्वती पते हर हर महादेव. हा, झाला तुमचा आवाज चांगला. आणि असे हे आशेश्वर महादेव अगदी नंदगावला, मथुरा जिल्ह्यात येते. गेलं असेल कोणी तर नंदगाव. आणि या नंदगावला आसेश्वर महादेव आहे, जे आस घेऊन गेले होते कोणाची? कन्हैयाच्या दर्शनासाठी. असे अनेक लीला महादेवांनी केल्या. पुढे आपण बघणार आहोत कशा प्रकारे गोपेश्वर महादेव झाले, रुद्रेश्वर महादेव झाले. आपण सगळं मात्र रोज एक 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 प्रसंग पाहत जाणार आहोत. आणि अशा प्रकारे हे आशेश्वर महादेव झाले. अजूनही अशी आख्यायिका आहे की आपल्या मनातल्या मनोकामना घेऊन, इच्छा घेऊन, आस घेऊन जर या महादेवाच्या दर्शनाला गेलं तर ते इच्छा पूर्ण होतात. त्या अगदी नंदगावला, आनंद महलापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती कुंड आहे. त्या कुंडाचं नाव आहे आसेश्वर कुंड. आणि असं वर्णन आहे की त्या ठिकाणी नंद बाबा स्नानाला जायचे, माझ्या पुत्राची इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून. आणि ती इच्छा पूर्ती झाली. आणि तेव्हापासून मात्र त्या कुंडाला देखील महत् प्राधान्य आलेलं आहे. असे हे देवादिदेव महादेवांची एक लीला आज आपण सगुण झाकी सहित दर्शन केलेले आहे. आणि त्यासाठी सुंदर असं ज्यांनी या ठिकाणी साकारले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. नमः पार्वती पते हर हर. आज काय करू आपण? पंडाल मधला आवाज दिसता. 3 दिवस झाले ना, आता थोडीशी लेवल चढली. आता पेंडलच्या बाहेरचा आवाज पाहू बरं. आता आपला नंबर बघू. लागायला लागले बरं, काही हरकत नाही. आवाज पाहायचा आम्हाला, चेहरे नाही पाहिजे. चला, एक नमनगडा पार्वती पते हर हर. मी काय म्हटलं होतं, ऐकायला आलं होतं का? बाबा, त्यांचे मित्र आहे बाहेर हे त्यांना माहिती आहे, म्हणून ते मित्रांची लाज राखण्यासाठी होय. म्हणून असो. चला, एकदा 5 मिनिट, अवघे 5 मिनिट देवादिदेव महादेवांच्या नावामध्ये नामचिंतन करायचं आणि नंतर आरतीला प्रारंभ करू. सर्वांनी जागेवरती उभा. आणि उद्याला आपण देवादिदेव महादेवांचा विवाह सोहळा संपन्न करायचा. फुल तयारीत उद्या. मग पुरुष मंडळी, उद्या बंगाली पैजामा फेटा. तो यांची सुट्टी होती आजपर्यंत, तुमची सुट्टी होती. आता तुम्हाला उद्या काम आहे. उद्या काम असेल तर सांगा. उद्या तयार राहायचंय फेट्या सहित. आणि आयोजकांना ही विनंती आहे की सर्वांनी मात्र थोडं सहकार्य करा या जागी महाराजांना जागी सजवण्यासाठी. मुलं उद्या जास्त लागतील. मुलं आणि मुली इथं उपस्थित, मुलं आणि मुली जेवढ्या इच्छुक आहे असे सुंदर सुंदर अशी तयारी करण्यासाठी त्यांनी उद्या या महाराजांशी, आमच्या भाऊंशी भेट घालायची आहे किंवा आमच्याकडे यायचं. सुंदर असं सजवून तुम्हाला दिलं जाईल उद्या. ठीक आहे, जेवढे असेल तेवढे फक्त यायचं काम करायचं. मुला होय, बच्चा कंपनी उद्या आपला नंबर फिक्स. चला, एकदा 5 मिनिट देवादिदेव महादेवांचं नामचिंतन करू. हाताने टाळी, मुखाने नाव आणि थोडं मात्र भगवंत नामचिंतनात डोलूया आणि आनंद घेऊया.
डम 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 डमरुवाला डम डम डमरुवाला पार्वती घरी केलंच मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे मला महादेवा शरण आलो तुला दर्शन दे मला महादेवा शरण आलो तुला दर्शन दे मला डम 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 डमरुवाला पार्वती घरी केलंच मला डम 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 डमरुवाला पार्वतीपती केलंच मला महादेवा दर्शन कर मला महादेवा उघड तिसरा डोळ्याने दर्शन कर महादेवा उघड तिसरा डोळ्याने दर्शन दे रे मला जय हो हर महादेव शंभू जय हो तुझ्या कपाळा भस्माचा टिळा तुझ्या कपाळा भस्माचा टिळा तुझ्या कपाळा भस्माचा टिळा तुझ्या कपाळा भस्माचा टिळा शंकरा शरण आलो तुला दर्शन दे मला महादेवा शरण आलो तुला दर्शन दे मला जय हो जय हो हर महादेव शंभू तुझ्या कपाळा तुझ्या गळ्यात रुद्राची माळा तुझ्या गळ्यात रुद्राची माळा तुझ्या गळ्यात रुद्राची माळा महादेवा महादेवा उघड तिसरा डोळ्याने दर्शन कर मला महादेवा उघड तिसरा डोळ्याने दर्शन कर मला जय हो हर महादेव जय हो तुझ्या हातामध्ये त्रिशूळ तुझ्या हातामध्ये त्रिशूळ ज्यांना पाय असेल त्यांनी पायाचा उपयोग घ्या ज्यांना पाय असेल त्यांनी पायाचा उपयोग घ्या ज्यांना पाय नसेल त्यांनी सगळ्यांनी आनंद घ्या आनंद घ्यायचा असेल तर वाजेल नाहीतर आम्ही आरती करू एक मिनिट महिला मंडळ पुरुष मंडळ सगळ्यांना पाय दिले जय हो बसा. कोणीही उभं राहू नका हर हर महादेव ओ तुझ्या हातामध्ये त्रिशूळ घाला 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 शरण आलो तुला दर्शन दे मला महादेवा उघड तिसरा डोळ्याने दर्शन दे मला महादेवा उघड तिसरा डोळ्याने दर्शन दे मला दे मला महादेवा उघड तिसरा डोळ्याने दर्शन दे मला जय हो
हर हर महादेव शंभू जय हो जय हो हर हर महादेव जय हो हरि बोल जय हो चांदना चांदन झाली रात चांदना चांदन झाली रात एकविरीची पाहत हो देवा एकविरीची पाहत हो देवा एकविरीची पाहत हो देवा जय हो हरि बोल हर हर महादेव शंभू दरीच्या कोळीला सोन्यात लावते बटन दरीच्या कोळीला सोन्यात लावते बटन आईच माझ्या लई बाई भारी नटन दरीच्या कोळीला सोन्यात लावते बटन दरीच्या कोळीला सोन्यात लावते बटन आईच माझ्या लई बाई भारी नटन जय हो हरि बोल सख्या देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या भावाला सख्या देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या भावाला सासरा माझा बापा प्रमाण सासू आहे आई समान सासरा माझा बापा समान सासू माझी आई समान हो सासरा माझा बापा प्रमाण सासू माझी आहे सख्या देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या भावाला जय हो नम पार्वती पदे हर हर हा लाला कोणाचा आहे एवढा भारी नाचला की नाही हा वाजवा टाळ्या बघा जुने चालूचा आज वयाच्या मनाने मस्त सगळ्यांनी आज आनंद घेतला उद्या यापेक्षा द्विगुणित आनंद व्हायचा ज्यांना नाचता येत नाही त्यांना इंटिमेशन नसेल यात रात्रभर प्रॅक्टिस करा पण उद्या देवादिदेव महादेवांचं लग्न आहे कमी पडता कामा नाहीतर उद्याचा नियमच आहे उद्या तुम्ही नाचले तर वाचते नाहीतर आम्ही आरती करायला तयार बघा आता तुम्ही ठरवा आणि उद्याला
सर्वांनी विवाह सोहळा करायचा उद्याला की मुहूर्त काढायचा? लग्नात काय आणावं लागतं प्रेझेंट, बरोबर ना? लग्नात बिना प्रेझेंटने जाता का? उद्या तुम्हाला प्रेझेंट घेऊन यायचं. आता काय आणायचंय कोणी कोणी ठरवून घ्या. चांगले स्वतःच्या लग्नाला जे कपडे घातले ना पुरुष मंडळी, त्या तयारीत उद्याला यायचं. महिला मंडळी, आपण तर कधी कमी पडतच नाही. यांच्यापेक्षा भारी आपलं उद्या वजन दिसलं पाहिजे. दिसेल रंग लाल, पिवळा झाला नाही. लाल, ठीक आहे. चला घ्या आरतीला. उद्याला आम्हाला 10-15 भूत पाहिजे, तयार ठेवा. जोडी पाहिजे. तिच्या चौक नाही पाहिजे आणि वराती पाहिजे, दोन्हीकडले. ते बघा, आम्ही इकडे भजन केलं, आम्ही इकडे कथा सांगितली, इथं गायन केलं, ते म्हणते गळा बुजला. तिकडे गळा बुजला. काय केलं? कल्ला केला. आवाज देवाच्या नावात ओरडू लागले ना, भजनासहित भजन म्हटलं. वा वा, एकदा याची मुकलीसाठी जोरदार टाळ्या वाजवा, ज्याचा आवाज बसला. आरतीला सुरुवात करा. लवलवती विक्रारी भवानी माला, विश्वने काळा त्रिनेत्री जारा, लावण्य सुंदर मंदकी बाळा, आपली दुनिया निर्मळ भावी गोडोळा. जय देव जय देव जय देव जय देव. आरती ओवाळू गावाती ओवाळू तुझं गौरा. जय देव भरपूर गौरा भोळा नाही विशाळा, आधाकी पार्वती सुनाच्या माळा, बुद्धीचे उडवणा श्रीकंठ नेळा, ऐसा सुंदर शोभे उर्वावे हारा. जय देव जय देव जय शिवशंकर हो स्वामी शंकर. आरती ओवाळू गावाती ओवाळू तुझं गौरा. जय देव जय देव. देवी कैसे सागर मंथन वै गेले, त्यामागे अवधीत हरवून गेले, कथावा अधुरात भाषण केले, निर्घंट नामा प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय शिवशंकर स्वामी शंकर. आरती ओवाळू गावाती ओवाळू तुझं गौरा. जय देव जय देव. ब्रह्म परिवर्तन सुंदर मदनारी, पंचाल मनमोहन मुनिजन सुखारी, शतकोटी देवादे गाते उद्धारी, रघुपत रामा दासा नंदरी. जय देव जय देव जय शिवशंकर हो स्वामी शंकर. आरती ओवाळू गावाती ओवाळू तुझं गौरा. जय देव जय देव. भरपूर करुणावतारं संसार सारं दुर्गेन्द्रं, रामचंद्रं हृदयारण्ये भवभवानी चैतन्यं, वंदनामाला कपालकाय कपालकाय दिव्यंबराय दिगंबराय. नमः शिवाय नमः शिवाय. हरिलोकंकणवन्दित निर्मलदयालुवाय रूपं, प्रेमे अभिगम अनंत गोविंद भावे वारी. तमेव माता पिता तमेव तमेव वचो सखा सुदेव, तमेव विद्या जगत देव, तमेव सर्वं मम देव. परेण वाचामसे यज्ञं सुभाषनामा सबोधुवा, करोनियं सकलकलस्मै नारायणाय समर्पयामि. अजुनं केशवं रामनारायणं श्रीनारायणं भद्रेण, श्रीधरं माधवं कोटिकावल्लभं धन्येकैकं प्राप्तं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे.